जय शिवराय मित्रांनो 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। ज्या बैठकीकडे राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आज नियमित कर्जदार शेतकऱ्यांना काही दिलासा दिला जातोय का, कर्जमाफीच्या संदर्भातील काही आढावा घेऊन याच्या संदर्भात काही निर्णय घेतले जात आहेत का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। नमो शेतकरी हप्त्याच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात टीका टिप्पण्या केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर सरकार काही निर्णय घेते का, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। अशा प्रकारची एक अतिशय महत्वाची अशी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। मित्रांनो, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 7 निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे, जो म्हणजे गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना। ही शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना आणि याच गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेला पुढील 3 वर्ष राबवण्याकरता आता मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर राज्यामध्ये महिला शेतकरी धोरण आखण्यात आलेले आहे, त्याच्यासाठीचा कायदा आणण्यात आलेला आहे आणि याच कायद्याच्या अंतर्गत आता ज्या महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्राप्त होतील अशा प्रमाणपत्र मिळालेल्या महिला शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे शेतकरी नसलेल्या महिलांना सुद्धा आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता लवकरच याच्या संदर्भातील GR निर्गमित केला जाईल आणि त्याच्याबद्दलची सुद्धा डिटेल अपडेट आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।